नमस्कार. राज्यातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो, सर्व शिक्षकांसाठी पेहरावासंदर्भातील काही महत्त्वपूर्ण सूचना शासन परिपत्रकाद्वारे इथे आम्ही सादर करीत आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, एकमेकांना शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 15 मार्च 2024 राज्यातील सर्व शिक्षक संवर्गासाठी पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे व शिक्षकांच्या संबोधनाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिलेले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक इत्यादी सर्व व्यवस्थापनाअंतर्गत अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व बोर्डाच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवित असतात. तसेच जनमानसात त्यांच्याकडे गुरुमार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो. तसेच त्यांची सोबत संवाद होत असतो. अशावेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिला जातो. संबंधिताच्या वेशभूषेवरूनच ते कार्यरत असलेल्या पदाची एक विशिष्ट छाप पडत असते. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरूक राहून आपली वेशभूषाही आपल्या शाळेस व पदास किमान अनुरूप ठरेल याची सर्वतोपरी काळजी घेणे अभिप्रेत आहे. सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वांवर तसेच त्यांच्यासमोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी यांच्यावर होत असतो. ही बाब विचारात घेता राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनांच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शिक्षकीय पदास अनुरूप असावा. सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा. जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउझर पॅन्ट शर्ट इन करून परिधान केलेला असावा. गडद रंगाचे चित्रविचित्र नक्षीकाम चित्रे असलेले पेहराव परिधान करू नये. तसेच शिक्षकांनी जीन्स व टी शर्टचा वापर शाळेमध्ये करू नये. परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी. उक्तप्रमाणे नमूद केल्याप्रमाणे शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरवण्यात यावा. पुरुष व महिला शिक्षकांकरिता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे. पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा. पॅन्टचा रंग गडद असावा. महिला व पुरुष शिक्षकांनी पोशाखाला शोभतील अशी पादत्राणे, पुरुषाने शूज यांचा वापर करावा. स्काउट गाईडच्या शिक्षकांना स्काउट गाईडचेच ड्रेस राहतील. वैद्यकीय कारण असेल तर पुरुष आणि महिला शिक्षकांना बूट शूज वापरण्यातून सवलत देण्यात यावी. राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांना नावापूर्वी इंग्रजी भाषेत TR तर मराठी भाषेत T असे संबोधन लावण्यात यावे. तसेच या संदर्भात बोधचिन्ह आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सुनिश्चित करून त्यास यथोचित प्रसिद्धी देण्यात यावी. सदर संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल. सदर सूचना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डाच्या व सर्व माध्यमातील शाळेतील शिक्षकांना लागू राहील. तर बघा, हा सुंदर शासन निर्णय इथे आता वाचून दाखवलेला आहे. याच्यावर काय आपलं मनोगत आहे ते कमेंट्स करून नक्कीच लिहा. चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.